अमरावती शहरातील झोन क्रमांक 1 अंतर्गत विलासनगर रोड ते शेगाव नाका चौक व आशियाड चौक पर्यंत मुख्य रस्त्यावरील नागरिकांद्वारे सार्वजनिक फुटपाथ, नालीवरील सामाजिक न्याय विभाग असे नमूद असलेले गटई स्टॉल, लोखंडी खोके, शासनाचे अटी शर्तीचे पालन न करता भाजीपाला, हॉटेल, कॅन्टीन, टू व्हीलर वाहन दुरुस्ती, गॅरेज, मांस विक्री, पानठेले व काही ठिकाणी हुबेहूब डुप्लिकेट खोके लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे। त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत असल्यामुळे तातडीने सदर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मनपा आयुक्त यांनी दिले आहे। 1 जून 2025 रोजी दुपारी 12:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सदर अतिक्रमण JCB मशिनीद्वारे काढण्याची कार्यवाही करण्यात आली। सदर कार्यवाहीमध्ये 8 गटई स्टॉल जप्त करण्यात आले आहे। सदर कार्यवाहीमध्ये समाज कल्याणच्या विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक ऋषिकेश तायडे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, शुभम पांडे, संदीप सोनवणे, ससनर विभागाचे जागा निरीक्षक भांडे, पोलीस कर्मचारी सुरेश हिरुरकर व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। सदर कार्यवाही नियमित सुरू राहील असे आवाहन देखील महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।